नमस्कार, मी अस्मिता दळवी, रुचिरा विवाह मंडळची संस्थापक, तसंच मी ज्योतिषतज्ञ आहे. आता मी तुमच्याशी मुलांची लग्न वेळेत का जमत नाही या विषयावर बोलणार आहे. विषय थोडा बोलण्यासारखा आहे. हल्ली मुला मुलींची लग्न वेळेत होत नाही. कुंडलींमध्ये योग असतो तरी देखील योग सुटून जातो, कारण मुलांची पसंतीच होत नसते किंवा त्यांच्यासोबत त्यांच्या आई वडिलांची देखील पसंती होत नसते. असं होत चाललेलं आहे. तर आता हल्ली मुलींना काय हवं तर उत्तम शिक्षण असलेला, खूप पैसे कमवणारा, मोठं पॅकेज असलेला, मुंबईत घर हवं. मग त्याचं 1 BHK नाही 2 BHKच हवा. मग त्याचं छोटंच कुटुंब हवं, दिसायला देखील मनासारखा हवा. ह्या सगळ्या गोष्टी मुली सगळं पाहत असतात. आणि मुलांचं काय असतं तर मुलांना दिसायला सुंदर हवी असते, खूप बारीक हवी असते. काही मुलांना बारीकच मुलगी हवी असते, मॉडर्न हवी असते, स्लिम ट्रिम एकदम. शिक्षण उत्तम हवं, चांगलीच नोकरी हवी, परत कुटुंब वत्सल देखील हवी. अशा मुलांच्या देखील काही अपेक्षा आहेत. त्यामुळे हल्ली काय होत आहे की लग्न जुळून यायला त्यांचं फार विलंब लागतो. अनेक प्रोफाईल्स फक्त ह्या मॅट्रिमोनीत बघतात, त्या मॅट्रिमोनीत बघतात, हे चालूच असतं त्यांचं. पण विवाह काही जुळून येत नाही. त्याला कारण आहे ऍडजस्टमेंट नाही. तुम्हाला जीवनात ऍडजस्टमेंट ही करायलाच लागते. मग विवाहासारख्या गोष्टीत सुद्धा तुम्ही ऍडजस्टमेंट नाही करत तर असंच होणार. सगळी बोटं जर तुम्हाला तुपात भरून पाहिजेत असं कुठेच मिळत नाही. त्यामुळे प्रत्येकाने विचार करायला पाहिजे या गोष्टीवरती आणि आपलं लग्नाचं घोडं दामटवून घ्यायला पाहिजे. नाहीतर चांगल्या चांगल्या मुलांची मुलींची लग्न होऊन जातात, जी ऍडजस्टमेंट करून तयार होतात आणि मग तसंच राहावं लागतं. कारण अशा केसेस खूप आहेत. माझ्याकडे CA झालेली मुलगी, मला CA पाहिजे, मला असंच एवढं शिक्षण असलेलं पाहिजे, परत मग त्याचं पॅकेज एवढं नाही, मग तो इकडेच राहायला, असं करून आता म्हणते की आता जसं 40च्या वरती वय गेलं, आता म्हणते मला BCom पण चालेल. मग हे असं नको व्हायला ना. मग त्यावेळेला तुला CA पण मिळत होता, इंजिनियर मिळत होता, पण कुठेतरी त्याची एक बाजू कमी होती, तर ती ऍडजस्ट करायला पाहिजे. जसं त्याचं घर लहान होतं असेल, घर काय तुम्हाला CA आहात, तुमचं पॅकेज मोठं, तुम्ही घर मोठं घेऊ शकता नंतर. तर ह्या सगळ्या गोष्टी बारीक बारीक अशा लक्षात घेतल्या मुला मुलींनी आजच्या, किंवा त्यांच्या पालकांनी देखील त्यांना समजावून सांगायला पाहिजे 4 गोष्टी, तर त्यांची वेळेत लग्न होतील. बऱ्याच गोष्टींकडे पालकांनीही ध्यान देणं गरजेचं आहे आणि मुला मुलींनीही देणं गरजेचं आहे, तर तुमची लग्न वेळेत होतील. धन्यवाद.